लक्ष द्या रे बा, आज खतरनाक आपण टॉपिक पाहणार आहे. प्रत्येकाच्या घरी जन्मापासून तर मरापर्यंत सोनं पाहिजे. म्हणजे पोट्ट जन्मलं का त्याले त्याचा मामा, त्याची आजी, त्याच्या आप्पाजी एक लाकेट घेऊन देते. टिमिक टिमिक 3 ग्रॅमचं 2 ग्रॅमचं देते का नाही. त्याच्यानंतर माणूस मेल्यावर बी त्याच्या जिभेच्या खालतं एक सोन्याचा खडा ठेवते. एक मले 10वीत धडा होता मराठीत, स्मशानातील सोनं. तर तो माणूस मेलेल्या गाळलेल्या माणसाच्या मयतीतल्या तोंडातलं सोनं काढून ने, तर त्याचं एक ठीक आहे बोत दातकडी लागते त्या मयतीले, तर त्याले लोक तिकडून धावत येते ना ते कुऱ्हाडीन कापा लागते. असा एक धडा होता स्मशानातील सोनं. तर हे जे सोनं आहे, आपण सोनाराकडून सोनं घ्यायला जातो. आपल्याला सोनं ते किती ओरिजिनल दिलं, किती त्यानं आपल्याला आपला डोंगा डुबवला याच्या कवडीची माहिती राहत नाही. सोनं दिलं ते 24 कॅरेट दिलं का, 24 कॅरेट म्हणजे का, ठीक आहे. ते 25 कॅरेट काऊन नाही, 23 कॅरेट काऊन नाही, हे आपण पाहणार आहे. 24 कॅरेट सोनं म्हणजे का, 24 कॅरेट म्हणजे ठीक आहे 24 कॅरेटचं तो सोनं म्हणते. हे बा आता हे सोनं 24 कॅरेटचं सोनं म्हणते, तो 24 कॅरेटचंच होय का, हे का याच्यात बी काही सत्यानाश आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आता नवीन आलं म्हणते हॉलमार्कवालं घ्या, तर ते हॉलमार्कवालं सोनं का होय. सोनार खरंच आपल्याला खरं सोनं देते का, का त्याच्यात नाडव नुडव करते. आपण मोडाले गेलो, तो घ्यायला गेलो तर बंदे भाव घेते घडा, त्याच्यानंतर ठीक आहे मेकिंग चार्ज घेते 300 रुपये ग्रॅम का आहे का नाही. तर ह्या जो सत्यानाश आहे का, सोनं घेताना आपण का काळजी बाळगायला पाहिजे. सोनं घेताना आपण सोनं चेक करून घेतो का, आपल्याला समजते का, आपल्याला तर भेंड समजत नाही सोन्यातलं. सोनार म्हणते हे ओरिजिनल आहे, हे 24 आहे, ते 24 घे. पण तुले कसं माहीत ते 24 कॅरेटचं आहे, आपण ओळखाचं कसं. सर मग असं काय आहे का जे ओळखाचं. तुम्हाला सांगतो याले सोनं ओरिजिनल आहे का नाही हे केव्हा समजते, हे जेव्हा तो एखाद्या बँकेत सोनं गहाण ठेवायला जाते त्या दिवशी कळते. अमायबाई हे तर म्या 24 कॅरेट घेतलं आणि अमायबाई हे तर 23.5 कॅरेटचं आणि 23 कॅरेटचं सोनं आहे हो. तर ते 23 कॅरेट म्हणजे का, 24 कॅरेट म्हणजे का. आणि तुम्हाला जे सोनार आतापर्यंत फसवत आला, याच्यानंतर आपल्याला सोनारानं फसवलं नाही पाहिजे. म्हणून तुम्ही का करायला पाहिजे, का काळजी घ्यायला पाहिजे. आणि सोनं घेताना सोनाराकडून का तुम्ही त्याच्याकडून मागायला पाहिजे. अरे याच्यानंतर तुम्हाला सोनारानं सोन्यात फसवलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवजा. त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. अशा सोन्याच्या बाबतीतल्या बऱ्याचशा गोष्टी आहे, ठीक आहे. सोनं 24 कॅरेट म्हणजे 99.9 प्युरिटीचं खरंच सोनं असते का, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. आपल्या व्हिडिओचं नावच आहे सोन्याचा काळा बाजार. आणि भाऊ ठीक आहे लग्न जरी केलं तर एक डोरलं पाहिजे का, ठीक आहे. 3 ग्रॅमचं राहो का 10 ग्रॅमचं राहो, डोरलेलं खूप महत्त्व आहे, ठीक आहे. मग लोक ह्या घालते, काय लोक 3-3 किलो सोनं. सोनं आज किती रुपये किलो आहे का नाही. तर सोनं आहे 50,000 रुपये तोळ्याच्या घरात सोनं गेलं आज. 50,000 रुपये तोळ्या म्हणजे 5 लाखाचं 100 ग्रॅम आणि 50 लाख रुपये किलो. किती लाख रुपये किलो, 50 लाख रुपये किलो आहे का सोनं. 1 किलो सोनं घ्यायचं असेल तर 50 लाख रुपये पाहिजे. तुम्ही विचार करा, मग एवढं सोनं महाग झालं तेव्हा सोन्याचे भाव का होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं ठीक आहे जेव्हा आपलं दशमान पद्धती लागू केली तर 200 कोटीचं आपलं ठीक आहे भाग भांडवल जाहीर केलं. त्याच्यातलं 115 कोटीचं सोनं होतं. तेव्हा 62 रुपये 50 पैसे तोळ्यानं सोनं ठेवलं. म्हणजे 1957 भारत सरकारनं सोनं ठीक आहे आपल्या तिजोरीत ठेवलं. तेव्हा सोन्याचे भाव होते 62 रुपये 50 पैसे तोळा. आज ते सोनं 50,000 रुपये तोळा गेलं. म्हणजे 10 ग्रॅमची किंमत 62 रुपयावरून 50,000वर गेली. विचार करा, समोर सोनं ठीक आहे वाढणारच आहे. सोन्याचे भाव वाढूनच राहिले, कमी काही होऊन नाही राहिले. कारण अमूल्य मेटल आहे, खूप असा ठिकाणं भेटत नाही. लोखंडासारखा जर भेटला असता तर स्वस्त असताना भाऊ 50 रुपये किलो, 50 रुपये किलो. आणि ह्या 50,000 रुपये तोळा आहे. ह्या 50 ठीक आहे 50 रुपये किलो लोखंड आहे आणि 50 लाख रुपये किलो सोनं आहे. कारण सोन्याच्या खदानीत बंदा पहाड गाळून काढते तेव्हा त्याच्यातून 5 ग्रॅम 10 ग्रॅम 20 ग्रॅम 25 ग्रॅम 100 ग्रॅम असं सोनं सापडते. म्हणून सोनं महाग आहे. सोन्यापेक्षा महाग आहे प्लॅटिनम, ठीक आहे. हे मूल्यवान धातू आहे. काय मूल्यवान, कमी आहे, ठीक आहे, भेटतेच कमी, ठीक आहे. मागणी जास्त आहे म्हणून महाग आहे.
ठीक आहे. तर म्हणून आता हे जे सोनं आहे तर सोन्याची प्युरिटी कशी चेक करायची, ठीक आहे. 24 कॅरेटचं सोनं म्हणजे का ते सर्व पाहू आपण. सोन्याचे असे बिस्किट येते, अशा विटा येते, ब्रिक्स येते, ठीक आहे. हे 1 किलोची एक ब्रिक्स राहते, 100 ग्रॅमची राहते, बिस्किट येते 100 ग्रॅमची आणि रॉड येते, ठीक आहे. तर आता भारत सरकार जेव्हा सोनं आयात करते, ठीक आहे, का म्हटलं भारत सरकार एक ठीक आहे खदानीत, ठीक आहे, खदानीत असे सोन्याचे, ठीक आहे, खडे भेटते, क्रिस्टल भेटते. तर सोनं ॲक्च्युली लय जिवाळ्याचा विषय आहे, ठीक आहे. ठीक आहे, धन चतुर्दशी असली दिवाळीची का लोक चालले सोनं घ्यायले, दसरा असला का चालले सोनं घ्यायले, अखजी अकर्पक असला का चाललं, लग्न असलं का चालले सोनं घ्यायले, नातू झाला नातीन झाली चाललं सोनं घ्यायले. तर हे जे सोनं आहे ह्या सोन्याच्या बाबतीतला ह्या महत्त्वाचा व्हिडिओ आहे. म्हणून आपण आता पाहू ॲक्च्युली हे जे सोनं आहे तर सोन्यात आपण जे 24 कॅरेट म्हणतो. आता लक्ष द्या, इथं 1 किलो हे सोन्याचं बिस्किट आहे, दिसलं का, लक्ष द्या बे, हे 1 किलो सोन्याचं बिस्किट आहे, ठीक आहे. 1 किलो सोन्याचं बिस्किट आहे. या 1 किलो सोन्याच्या बिस्किटात इथं लिहून आहे 99.9. हे जे आहे तर हे 99.9 आहे. हे आहे 24 कॅरेटचं सोनं. याले म्हणते फाईन गोल्ड. का म्हणते, लक्ष द्या, याले म्हणते फाईन गोल्ड. पण हे गोल्ड भारतात भेटत नाही. भारत सरकार सोनं आयात करते. तर ते आयात केलेलं सोनं जे आहे ते तुम्हाला 99.5% प्युरिटीचं गोल्ड भेटते. म्हणजे त्याच्यात जर तुम्ही गोल्ड घ्यायला गेले तर त्या सोन्यात 24 कॅरेटचं सोनं जे आता फाईन गोल्ड हे फार क्वचित सोनं येते, भारतात भेटते. भारत सरकारनं 24 कॅरेट सोनं म्हणून मान्यता दिली आहे 99.5, ठीक आहे, % गोल्ड प्युरिटीचे. आता हे गोल्ड प्युरिटी म्हणजे का होय, हे कसं काढते हे सर्व आपण पाहू. तर हे असे ठीक आहे ब्रिक्स येते, असे बिस्किट येते, तर हे आपण इम्पोर्ट करतो इतर देशाकडून. आता त्याच्यात भारतात आपण सोनं आयात करतो, मागणी तर दुनियाभराची आहे, तुम्ही विचारूच नका. गोर गरिबाच्या घरी सोनं आहे. सोनं हे ATMच आहे, ठीक आहे. ठेवले पैसे, तुम्हाला काम पडलं का लगेच, ठीक आहे. आता घर बांधायला पैसे कमी मिळले, ठीक आहे, देव बायको डोरलं दे त्या गळ्यातलं दिलं. सगळ्यात शेवटी माणूस पैसे संपले, प्रॉपर्टी संपली का बायकोच्या गळ्यातलं डोरलं गाण ठेवते, ठीक आहे. बायकोचं सोनं नाणं गाण ठेवते. सगळ्यात शेवटलं त्याची नजर जाते घरच्या सोन्यावर. आणि तेच सोनं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण कवाबी आणि कुठे गेले पैसे संपले तर हे अंगठी जरी दिली तर कचकन पैसे मोजून देते सोनाराकडे नेल्याबरोबर. म्हणून सोनं हे, ठीक आहे, मौल्यवान धातू आहे. ह्या कुठेही कामी येऊ शकते, ATM सारखा, ठीक आहे, कोण्याही परिस्थितीत कामी येऊ शकते. म्हणून सोन्याला प्रचंड महत्त्व आहे, ठीक आहे. तर आता, ठीक आहे, हे सोनं असं, ठीक आहे, खदानीत तुम्हाला भेटते, ठीक आहे. असे क्रिस्टल भेटते, ठीक आहे, खडे भेटते, किंवा एक एक कण जमा करावं लागते. अशी जी एक भारतात सुवर्णरेखा नदी आहे, नावच तिचा सुवर्णरेखा. त्या नदीत सोन्याचे सूक्ष्म कण भेटते. अजूनही तिच्या आजूबाजूचे लोक ते सोन्याचे कण जमा करत राहते. आणि माणूस मरते तर बंद लेखाच्या गळ्यातलं काढते आणि एवढूसा एक खडा ठेवते. किती बी कमात 2-2 किलो घाला नका गळ्यात पोटापर्यंत. मेल्यावर ते बंद काढते, काहीच नाही न्याय लागत इथून, आणि जिबीच्या खालते ठेवते. मेला का त्याचे बार व्हेपर्स खडे होते, सूक्ष्म वाफ होते, त्याचे सूक्ष्म खडे तयार होऊन पूर्ण राखेत मिसळते. मग जेव्हा ते राखड फेकायला जाते, तुम्ही पाहिलं असन का नदीवर गेले तर नदीवर ते सोन्याची राखड चायनाला लोक राहते, त्याच्यातला एक एक कण जमा करते. त्याला अर्धा ग्रॅम जरी सापडलं दिवसभरात तर भाऊ 1 ग्रॅम सोनं 5,000चं होते. अर्धा ग्रॅम सापडलं तर त्या मालामाल होऊन गेला. 2,500 रुपये रोज पडला त्याले, आहे का नाही. तर असं काम आहे. तर तुम्ही जिथं नदीवर राख शिरवायला जाता तिथं तुम्हाला दिसन ते लोक, ठीक आहे, जमा करणारे. तर आता 24 कॅरेट म्हणजे का, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपला. 24 कॅरेट सोनं म्हणजे का. तो 24 कॅरेट सोनं म्हणजे, हे लक्ष द्या रे, 24 कॅरेट सोनं म्हणजे, ठीक आहे, सोन्याचे जर सारखे 24 भाग केले, का म्हटलं, सोन्याचे सारखे 24 भाग केले, किंवा ठीक आहे 24 ग्रॅम सोनं घेतलं तर 24 ग्रॅममध्ये, ठीक आहे, 24 पार्ट हे गोल्डचेच राहील, 24 भाग सोन्याचेच राहील. दुसरा कोणताही भाग, कोणतंही मेटल त्याच्यात, ठीक आहे, कोणतंही मेटल त्याच्यात, ठीक आहे, मिक्स राहणार नाही. 24 कॅरेट सोनं म्हणजे सोन्याच्या, प्युअर सोन्याचे 24 भाग केले तर 24 भाग गोल्डच राहील त्याच्यात. 24 भाग गोल्डच राहील म्हटलं, बाकी मेटल. आणि ते 24 कॅरेटचं सोनं खूपच नरम राहते. ते दागिने बनवण्यासाठी, ठीक आहे, हिऱ्याची अंगठी गिंगठी बनवण्यासाठी वापरताच येत नाही. हे सुद्धा माझ्या हातात आहे. हे सांगते आपल्याला प्युअर गोल्ड आहे, 24 कॅरेटचं नाही आहे, खोटं आहे हे, ठीक आहे. खोटं आहे म्हणजे हे 24 कॅरेटचं जे गोल्ड मी तुम्हाला दाखवून राहिलो हे ॲब्सोल्यूट 24 आहेच नाही. ॲक्च्युली इम्पोर्ट होणारं गोल्ड 24 कॅरेटच्या नावाखालतं ते 99.9 प्युरिटीचं फाईन गोल्ड येत नाही. भारतानं 99.5 गोल्डची
ठीक आहे सोनं आयात करायची परवानगी दिली आहे, त्यालाच आता 24 कॅरेट म्हणते. फार कमी फाईन गोल्ड येते. जे प्युअर गोल्ड राहते, लक्ष द्या बे, जे प्युअर गोल्ड राहते म्हणून राहिलो तुम्हाला, ठीक आहे, जे सोनं 24 कॅरेटचं राहते, ठीक आहे, ते राहते 99.9% त्याच्यात गोल्डचं प्रमाण राहते. खूप झालं तर 0.1% त्याच्यात इम्प्युरिटीज राहते. 0.1% म्हणजे खूपच नगण्य झाली. इम्प्युरिटीज म्हणजे अदर मेटल राहते मग त्याच्यात. पण ते लोखंड असं बोटानं जरी दाबलं 2 बोटानं तरी ते असं वागते. ठीक आहे, तर याले म्हणते प्युअर गोल्ड. ठीक आहे, सोन्याची प्युअरिटी मोजाचं एकक म्हणजे कॅरेट. सोन्याची प्युअरिटी, मग कॅरेट म्हणजे का, तर ठीक आहे सारखे सोन्याचे प्युअर सोन्याचे 24 भाग केले तर 24 भाग मिस केले तर ते झालं 24 कॅरेटचं सोनं. समजलं का. मग आता हे होय प्युअर गोल्ड. पण भारत याले म्हणते मग फाईन गोल्ड. का म्हणते फाईन गोल्ड, लक्षात ठेव जा. ठीक आहे, तर हे गोल्ड फार कमी भेटते, एखाद्या वेळेस भेटलं तर. पण तुम्हाला जे 24 कॅरेटच्या नावाखाली सोनं देते त्याची प्युअरिटी आहे 99.5%. म्हणजे का होय सर, तर हे जे सोनं होय, तर हे जर तुम्ही 24 कॅरेटचं सोनं पाहिलं, आता लक्ष द्या. ठीक आहे, 24 आता 24 कॅरेटचं आता 24 कॅरेटचं 100 ग्रॅम गोल्ड घेतलं तर त्याच्यात 99.5 ग्रॅमच प्युअर गोल्ड राहील 24 कॅरेटचं. आणि 0.5 ग्रॅम, ठीक आहे, 100 ग्रॅममध्ये 0.5 ग्रॅम हे कॉपर राहू शकते, ठीक आहे, किंवा सिल्वर राहू शकते. कारण आता तुम्ही, ठीक आहे, त्या सोन्यात 5% 0.5% इम्प्युरिटीज राहील. ठीक आहे, याले म्हणते, ठीक आहे, 24 कॅरेटचं गोल्ड. तर भारतात हे गोल्ड फार कमी भेटते फाईन गोल्ड. तुम्हाला भेटते हे गोल्ड जे 99.5% ज्या ब्रिक्स वगैरे तिकडून आता येते, रॉड येते, तर हे तुम्हाला, ठीक आहे, हे तुम्हाला 99.5%ची इम्पोर्टची परवानगी दिली आहे 24च्या नावाखाली. मग भारतात आता हेच भेटून राहिलं. ठीक आहे, फार कमी भेटते म्हणून राहिलो. कोणतं 99.9, त्याला फाईन गोल्ड म्हणते. तुम्ही प्युरिटी मोजली तर तुम्हाला माहीत पडेल. मोजाची कशी ते बी सांगणार आहे. आता सर, ठीक आहे, समजलं का. म्हणजे 24 पार्ट प्युअर गोल्डचे केले आणि ते एकत्र केले तर दॅट इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. आता सर 23 कॅरेट म्हणजे का जी, आता पहा ते बी सांगतो. 23 कॅरेट म्हणजे का, ठीक आहे, लक्ष द्या बे. 23 कॅरेट म्हणजे का, तर हे 23 कॅरेटचं गोल्ड, हे आता मिटवतो. ठीक आहे, 23 कॅरेटचं गोल्ड म्हणजे का, तर 23 कॅरेटचं गोल्ड म्हणजे, ठीक आहे, 23 कॅरेटचं गोल्ड म्हणजे 23 भाग गोल्ड. का म्हटलं, 23 भाग गोल्ड आणि 1 भाग, ठीक आहे, 1 भाग 1 पार्ट इम्प्युरिटीज. ठीक आहे, 23 भाग गोल्ड राहील त्याच्यात आणि 1 भाग इम्प्युरिटीज राहील. म्हणजे सरळ, ठीक आहे, लक्ष द्या. म्हणजे हे काढायचं कसं, पाहता हे काढायचं कसं, तर तुम्हाला सांगतो हे काढणं सोपीच आहे. म्हणजे सर याच्यात आता तुम्ही पर्सेंटेजमध्ये काढा, 100 ग्रॅममध्ये गोल्ड किती याच्यात तुम्हाला. आपल्याला 23 कॅरेट म्हणजे काय ॲक्च्युली, तर सारखे, ठीक आहे, 24 ग्रॅम सोनं घेतलं तर 23 ग्रॅम गोल्ड आणि 1 ग्रॅम त्याच्यात कॉपर किंवा, ठीक आहे, का राहू शकते, ॲल्युमिनियम राहू शकते, कॉपर किंवा, ठीक आहे, सिल्वर राहू शकते, दुसरं मेटल राहू शकते. तर आता हे जे आहे, ठीक आहे, तर याचे रेट कमी राहील. ठीक आहे, प्युअर गोल्डपेक्षा रेट कमी राहील जसं जसं कॅरेट कमी झालं. सोन्याची शुद्धता मोजाचं एकक होय. मग आता हे काढते कसं, आता लक्ष द्या, हे काढते कसं, हे काढते कसं मी तुम्हाला दाखवून राहिलो. आता पहा, ठीक आहे, ठीक आहे, 24 ग्रॅम प्युअर गोल्डची प्युअरिटी आहे. 24 ग्रॅम पैकी, ठीक आहे, 23 ग्रॅममध्ये, ठीक आहे, 24 ग्रॅम, ठीक आहे, 24 कॅरेट सोनं म्हणजे प्युअर सोनं, त्याच्यातलं 23 कॅरेट म्हणजे 24 पार्टमध्ये 23 पार्ट प्युअर गोल्डचा आहे. ठीक आहे, गुन्हेला 100 करा. का करा, गुन्हेला 100 करा. तुम्हाला याचं उत्तर 23 कॅरेटमध्ये भेटते. ठीक आहे, 95 पॉईंट, लक्ष द्या, 95 पॉईंट, ठीक आहे, तुम्हाला भेटते 95.8. याचं उत्तर काढा, याचं उत्तर भेटते 95.8. ठीक आहे, हे वय 23 कॅरेटची प्युअरिटी. म्हणजे 23 कॅरेटमध्ये 95.8% हे सोन्याचं प्रमाण राहते. समजलं का, 95.8%. म्हणजे तुम्ही जर, ठीक आहे, 23 कॅरेटचं सोनं घेतलं 10 ग्रॅम तर त्याच्यात 9.58 ग्रॅम 9.58 ग्रॅम सोनं राहील. 9.58 ग्रॅम सोनं राहील आणि उरलेलं, ठीक आहे, उरलेलं 4 पॉईंट हे बा इथं दिलं आहे. म्हणजे हे बा इथं 23 कॅरेटचं 100 ग्रॅम सोनं घेतलं तुम्ही, किती ग्रॅम, 100 ग्रॅम सोनं घेतलं तर त्याच्यात 95.8 ग्रॅम प्युअर गोल्ड राहील, शुद्ध सोनं 24 कॅरेटचं. आणि 4.2% त्याच्यात कॉपर किंवा सिल्वर म्हणजे चांदी हे मिक्स राहील.
समजलं का, इम्प्युरिटीज राहील. तर ते सोन्याले कठीणपणा आणण्यासाठी किंवा जे तुम्ही चमकीचे दागिने घालता सोन्याचे त्याले डाग मारासाठी वापरते, मग होते त्याच्यात हे मिक्स. समजलं का, दॅट इज कॉल्ड 23 कॅरेट. समजलं, असा तो घोळ आहे. ठीक आहे, मग ठीक आहे, बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही का कॅरेट म्हणजे का. तर 22 कॅरेट म्हणजे का, तर 24 कॅरेट सोनं, सोन्याचं प्युअरिटी मोजाचं एकक आहे 24. म्हणजे सोन्याचे 24 कॅरेटच्या सोन्यापैकी म्हणजे 24 पार्ट केले सोन्याचे, ते सारखे भाग एका एका ग्रामचे जरी केले तर त्याच्यात 22 ग्रॅम ठीक आहे प्युअर सोनं. याचं 100% सोबत ठीक आहे रिलेशन काढा. म्हणजे सोन्याची प्युअरिटी 22 कॅरेटमध्ये किती, तर लक्षात घ्या 22 कॅरेटमध्ये ठीक आहे सोनं येते 91.6 ग्रॅम. म्हणजे तुम्ही जर 22 कॅरेटचं सोनं घेतलं ठीक आहे, 24 कॅरेटपैकी त्याच्यात 24 कॅरेटपैकी त्याच्यात 22च कॅरेट सोनं राहील. म्हणजे 24 भागात 24 सारख्या भागापैकी 22 भाग सोनं आहे आणि 2 पार्ट त्याच्यातले 2 भाग सोनं, हे सोनं नाही आहे, त्याच्यात कॉपर आणि अजून कोणतं मेटल राहू शकते. तर त्याच्यात मग जर तुम्ही 22 कॅरेटचं सोनं घेतलं तर त्याच्यात 91.6% प्युअर सोनं राहील 24 कॅरेटचं. समजलं का, ह्या खेळ समजून घ्या सोन्याचा. साऱ्याले सोनं ठीक आहे, साऱ्याले सोनं पाहिजे, पण सोनं घ्यायचं कसं आणि ते कॅरेट कायले म्हणते. 22 कॅरेटचं घेतलं पाहिजे तिनं माहिती ठीक आहे, नेकलेसच घेतला पाहिजे 22 कॅरेटचा, हे नेकलेस घेतला पाहिजे ठीक आहे सोन्याचा, तर तो किती कॅरेटचा हे समजून घ्या. मग 18 कॅरेट म्हणजे का, तर 24 कॅरेट, लक्ष द्या बे, 24 भागापैकी सोन्याचे सारखे 24 कॅरेटचे सारखे 24 ठीक आहे सारखे भाग केले ठीक आहे 24, तर त्याच्यातले 18 भाग हे प्युअर सोनं आहे आणि उरलेले 6 भाग हे अदर मेटल आहे, ते मिक्स केलं. म्हणजे ठीक आहे 24 भागाचे 6 भाग गेले, 6 1 6 6 2 12 6 3 18, म्हणजे 3 भाग प्युअर सोन्याचे आहे. म्हणजे सरळ 75%. गुन्हेला 100 केलं तर याचं उत्तर येते 75%. याचा अर्थ असा आहे का 18 कॅरेटमध्ये 75% सोनं येते. म्हणजे 10 ग्रॅम सोनं घेतलं 18 कॅरेटचं तर तुम्हाला 7.5 ग्रॅमच प्युअर गोल्ड इन 24 कॅरेटचं, बाकी त्याच्यात इतर मेटल मिक्स राहील. मग त्याचे भाव त्या पटीनं कमी होते. समजलं का, असा खेळ आहे, लय लोकांना समजत नाही. 14 कॅरेट सोनं म्हणजे 14 भाग सोन्याचे राहील त्याच्यात, फक्त सारखे भाग केले तर 24 भागापैकी, आणि 10 भाग हे अदर मेटलचे राहील. तेवढी प्युअरिटी त्याची खतम होऊन जाते. ठीक आहे, तर हे सत्यानाश आहे. 24 कॅरेट म्हणजे प्युअर गोल्ड, 24 पार्ट गोल्डचे, म्हणून याले म्हणते 99.9% गोल्ड. यालेच म्हणते फाईन गोल्ड. का म्हणते, लक्ष द्या बे, यालेच म्हणते फाईन गोल्ड. का म्हणते, फाईन गोल्ड. ठीक आहे, पण हे गोल्ड फार भेटत नाही. भारत सरकारनं याच्या जागी आता 99.5% गोल्डले परवानगी दिली, इम्पोर्ट 99. मग आता 24च्या नावाखाली आपल्याला जे रॉड बॉड भेटते तर ते तुम्हाला सोनं मोजताना एवढी त्याची प्युअरिटी 99.5 मिनिमम तरी भेटायला पाहिजे. जर तुम्ही 24 कॅरेटचं सोनं घेताय तर तुम्हाला 99.5 कॅरेटच्या वरचं सोनं भेटायलाच पाहिजे. जर याच्यापेक्षा तो 24च्या नावाखाली जर तुम्हाला 99.5% खाली सोनं देत असन तर हे मात्र तुमची सरळ फसवणूक आहे. सरळ फसवणूक आहे. म्हणून ठीक आहे, जेव्हा 24च्या नावाखाली तो बंदे पैसे सोनार आपल्यापासून घेऊन राहिला आणि तुम्हाला जर त्याच्यात गोल्ड प्युअरिटी 99.3 देत असन, 99.2 देत असन, तर समजून घ्या तो तुमची फसवणूक सर्रास करून राहिला आणि त्याच्यातून तुमच्याकडून पैसे उधळून राहिला आणि तो पुरा मालामाल. म्हणून तर सोनार तुम्हाला दिसते लबालब, ठीक आहे, पटापट वाढते. ठीक आहे, तर हे जे आहे तर हे याच्यात तुम्हाला ह्या घोळ दिसते. हे तुमच्यासाठी ठीक आहे, तुम्ही फसले नाही पाहिजे याच्यासाठी ह्या व्हिडिओ आहे. ठीक आहे, कोणाचंही नुकसान नाही हो. ठीक आहे, सोनार बी पैसे कमावून राहिला, त्याचा बी धंदा आहे. ठीक आहे, तुम्ही घेऊन राहिले, तुमचं बी नुकसान झालं नाही पाहिजे याच्यासाठी ह्या व्हिडिओ आहे. म्हणून 24 कॅरेटचं सोनं म्हणजे प्युअर गोल्ड, 99.9% प्युअरिटीचं. पण भारत सरकारनं 99.5 ठीक आहे 24च्या नावाखाली परवानगी दिली, तर ते सोनं भारतात आता 99.5ची
प्युअर गोल्डची परवानगी तुम्हाला दिली आहे, कारण त्याच्यात 5% 0.5% इम्प्युरिटी राहतेच. आणि 23 कॅरेट म्हणजे 95.8%. ठीक आहे, एवढंच गोल्ड त्याच्यात राहते. आणि 22 कॅरेट म्हणजे 91.6% प्युअर गोल्ड राहते त्याच्यात. ठीक आहे, म्हणजे 24 भागापैकी 22 कॅरेट म्हणजे 24 सारख्या प्युअर गोल्डच्या भागापैकी 22च भाग प्युअर गोल्ड आणि 2 भाग इतर मेटलचं प्रमाण. याले म्हणते कॅरेट. असं मोजल्या जाते ते कॅरेट. समजलं का? डोंबडे होणार कॅरेट कॅरेट कॅरेट. हे वय का टमाट्याचं कॅरेट होय का ते? ठीक आहे, मग करा नाही तर सत्यानाश. मग आता हे ठीक आहे, पाहता जर तुम्हाला ठीक आहे सोनं ठीक आहे सोनं समजून घ्यायचं असेल 24 कॅरेट म्हणजे का. आता 24 कॅरेटचं म्या 100 ग्रॅम सोनं घेतलं. काय म्हटलं? 24 कॅरेटचं म्या 100 ग्रॅम सोनं घेतलं तर मले ठीक आहे भारत सरकारच्या म्हणण्यानुसार ठीक आहे जे इम्पोर्ट सोनं करते ठीक आहे ते 99.5 पर्यंत ठीक आहे व त्याच्या वरच्या प्युरिटीचं गोल्ड येते. त्याच्या वरच्या प्युरिटीचं गोल्ड येते 99.5 ते 99.9 पर्यंत राहते ते. हां, तर याले म्हणते प्युअर गोल्ड. ठीक आहे, हे 24चे ना 0.5% इम्प्युरिटी राहते त्याच्यात. तर मग आता हे 99.5 आणि 0.5 ठीक आहे हे याच्यात इम्प्युरिटीज आहे. याले म्हणते 24 गोल्ड. जे बिस्किट येते हे येते फाईन गोल्ड जर लिहून असेल त्याच्या अर्थ मग तर विषयच नाही, ते सगळ्यात प्युअर गोल्ड आहे आणि ते 90. पण मात्र 24 कॅरेटचं गोल्ड भारतात हे ठीक आहे ऑथेंटिक आहे का नाही हे तुम्ही सांगूच शकत नाही, कारण भारत सरकारनं त्याला कोणती टेस्टिंग करून दिलं नाही. हे सोनार सांगते तुम्हाला 24 आहे आणि तुम्ही ते घेता. ठीक आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून घेता. दुसरं कोण सांगणार आहे तुम्हाला? दुसरं कोण सांगणार आहे का? सांगा. नाही सर, दुसरं तर कोणी आम्हाला सांगणार आहे नाही जी. मग तेच सांगून राहिलो मी तुम्हाला का त्याच्यावर विश्वास ठेवून घेता आणि तुम्ही मग तिथं फसता. मग त्याच्यानंतर 23 कॅरेटचं सोनं 100 ग्रॅम सोनं 23 कॅरेटचं घेतलं तर तुम्हाला त्याच्यात मग पाहता तुम्हाला त्याच्यात 95.8 ग्रॅमच गोल्ड येईन आणि 4.2 ग्रॅम हे अदर मेटल राहील 23 कॅरेटमध्ये. म्हणजे 23 कॅरेटचं जर 100 ग्रॅम सोनं घेतलं त्याच्यात प्युअर 24 कॅरेटचं सोनं हे 95.8 ग्रॅमच राहील आणि 4.2 ग्रॅम हे अदर कॉपर राहू शकते किंवा ठीक आहे सिल्वर राहू शकते त्याच्यात. मग 22 कॅरेटचं सोनं घेतलं तर हे सोनं त्याच्यात 91.6 ग्रॅमच म्हणजे 91.6 ग्रॅमच सोनं आहे आणि उरलेलं 8.4 ग्रॅम हे त्याच्यात अदर मेटल आहे. पण 100 ग्रॅमचा जर नेकलेस करून दिला बायकोले टिमिक चपला कंठी प्युअर गोल्डची राहते बे. ठीक आहे, नेकलेस करून दिला नाचूनच राहिली ती. नेकलेस द्यानाची मला का ते ठीक आहे ते पाहणं ठीक आहे बाजूच्यानं घेतली त्याच्या बायकोले तुम्ही मला एक देऊन नाही राहिले देतो ना डोंबडे थांबणं. ठीक आहे, मग आता 22 कॅरेटचं सोनं जर नेकलेस करून दिला तर त्याच्यात 91.6% प्युअर गोल्ड आहे आणि 8.4% अदर मेटल आहे त्याच्यात. म्हणजे 100 ग्रॅम केलं तर 8 म्हणजे 8.5 ग्रॅम अदर मेटल येते त्याच्यात. ठीक आहे, मग आता ते तुम्हाला दिसते का? तुम्हाला दिसत नाही ते. ठीक आहे, मग 18 कॅरेटच्या गोल्डमध्ये 74.9 म्हणजे 75% प्युअर गोल्ड आहे आणि 25.10 ग्रॅम हे अदर मेटल आहे 18 कॅरेटचं. ठीक आहे, आणि 14 कॅरेट आता लक्ष द्या 14 कॅरेटच्या गोल्डमध्ये ठीक आहे 14 कॅरेटच्या गोल्डमध्ये ठीक आहे 14 कॅरेटचं घेतलं 53 म्हणजे अर्ध सोनं येते 53.8% प्युअर गोल्ड आणि 46.2 ग्रॅम हे 100 ग्रॅमच्या गोळ्यामध्ये 46.2 ग्रॅम अदर मेटल म्हणजे अर्ध सोनं येऊन राहिलं 18 ग्रॅममध्ये. विषयच नाही आहे. मग 14 कॅरेटमध्ये ठीक आहे, कारण 12 दुने 24 12च्या जवळपास पोचले तुम्ही. 12 कॅरेट म्हणलं तर 50% सोनं आणि 50% अदर मेटल 12 कॅरेट म्हणजे. तर याले म्हणते ठीक आहे सोन्याची प्युरिटी कशी मोजल्या जाते याले म्हणते कॅरेट याच्यात मोजल्या जाते. ठीक आहे, मग आता पहा ठीक आहे हे समजलं का? हे पाहून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन काढायचा असेल काढून घ्या, तुम्हाला कामी आहे हे. ठीक आहे, मग आता मोजाचं कसं? सगळ्यात महत्त्वाचं आहे सोनं मोजाचं कसं. तर हे एक सोनं मोजाची मशीन येते. ठीक आहे, अशा दुकानातून सोनं घ्या ज्या दुकानात हे मोजाची मशीन आहे. नाही तर सोनं मोजाचं कुठं? तुम्हाला सांगतो सोनं मोजून कुठं भेटते. तर सोनं भेटते ज्या ज्या बँका सोनं गहाण ठेवते त्या बँकात हे मशीन राहते. हे मशीन 12 ते 15 लाख रुपयाच्या दरम्यान आहे. 12ची आहे, कुठं 13ची आहे, कुठं 14 लाखाची मशीन आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या मशीन आहे. हे सोन्याची प्युरिटी मोजते आणि हे चिठ्ठी बी देते किती तुम्ही घेतलेल्या सोन्यात किती टक्के सोन्याची प्युरिटी आहे. किती कॅरेटचं सोनं आहे? 23.46 कॅरेट आहे का 23.30 कॅरेट आहे. आता हे मला 24 कॅरेटच्या नावानं सोनं दिलं कोणतं हे आणि 24 कॅरेटचं होय का हे खरंच? हां,
अबे हे जे सोनं दिलं मला हे खरंच 24 कॅरेटचं आहे का? ठीक आहे, तर त्या दिवशी मोजलं तर आहेच नाही 24 कॅरेट. मग हे कमीत कमी हे सोनं किती कॅरेटचं भरायला पाहिजे, किती प्युअरिटी भरायला पाहिजे याची, आहे का नाही? तर याची प्युअरिटी 24 कॅरेट दिलं तर याची प्युअरिटी ठीक आहे. हे बा आताच काढला आपण, जेव्हा मला तो 24 कॅरेटचं सोनं देऊन राहिलं तर या सोन्याची प्युअरिटी आली पाहिजे ठीक आहे 99.5च्या आसपास यायलाच पाहिजे, मिनिमम यायला पाहिजे 99.45 ते 99. ठीक आहे 99. आता हे जे प्युअर सोनं दिलं मला याची प्युअरिटी 99.45 ते 99.67 पर्यंत तरी यायला पाहिजे, एवढ्या दरम्यान यायलाच पाहिजे जेव्हा तू मला प्युअर गोल्ड म्हणून राहिला. जर येत नसन तर ते घ्यायचंच नाही. म्हणून ठीक आहे हे आता हे 24 कॅरेट म्हणते ना, हे 24 कॅरेटचं आहे का खरंच 24 कॅरेट? तर याच्यासाठी हे कोण सांगन? माणूस सांगू शकत नाही याच्यात किती अदर मेटल मिक्स आहे याच्यात. ठीक आहे, तर हे मशीनच ॲब्सोल्यूट सांगू शकते. म्हणून ठीक आहे जेव्हा सोनं 24च्या नावाखाली घेतो आणि गहाण ठेवायला जातो तेव्हा ते बँक म्हणते ठीक आहे हे तर 21च कॅरेट आहे जी, हे जर 22च कॅरेट आहे जी, आणि मला तर त्यानं 24 कॅरेट. मग कवा कवा तर 24 कॅरेटचं नाव देते आणि 24 कॅरेटचं सोनं घेतो आणि ते भरते 23च कॅरेट. तर मग तो सोनार म्हणते बँकवाला म्हणते हे 23च कॅरेट आहे. अमाय बाई त्या आणि तुमच्यापाशी मग तुम्ही जर त्याच्या दुकानात गेले तर तुमच्यापाशी बिल बी नाही राहत तर का भेंड करान. ठीक आहे, आणि बिल बी कायचं पाहिजे, रिपोर्ट द्यायचा असेल तर बिल पाहिजे GSTचं त्या दुकानदाराच्या विरोधात. मग ते आपल्यापाशी नाही राहत, आपण GST ठीक आहे गेला नाही पाहिजे म्हणून आपण का करतो तर आपण बिल घेतो डुप्लिकेट. ते डुप्लिकेट बिल चालत नाही आणि मग त्याच्यानंतर तो सोनार आपल्याला सोन्यात नाडून देते आणि बसला वाजला बोऱ्या घे रे भाऊ शकून. मग आता कुठं जाणार आहे, घे गुपचाप ठेव. मग आपण नाडवलं ना, तुले 23 कॅरेटचं सोनं दिलं, 23 कॅरेटचं सोनं दिलं तर सरळ तुले 5 ग्रॅम ठीक आहे 100 ग्रॅमच्या मागं 5 ग्रॅम सोनं कमी येत आहे. 4.2 ग्रॅम. आज 1 ग्रॅमची किंमत आहे 5,000 रुपये. म्हणजे तुले 100 ग्रॅम मागं 20,000 रुपयानं नाडवलं. जर तुम्हाला 24 कॅरेटच्या नावाखाली 23 कॅरेट देत असन, जर तुम्हाला 24 कॅरेटच्या सोन्याच्या नावाखाली 23 कॅरेटचं सोनं देत असन, 24 कॅरेटचंच होय, तुम्हाला वाटते 24च होय बाई, त्यानं आत्ताच ते सयाक तोडली बाई त्याच्यातून दिल्ली मले ठीक आहे मोतीचूरची अंगठी बनवून, बदामीची अंगठी बनवून. तर ते जर तुम्हाला दिल्ली असन तर तुम्हाला सांगतो इथं सरळ तो 4.2 ग्रॅम म्हणजे सरळ 5 चोक 20 22,000 रुपयाचं नुकसान तुमचं करत आहे तो 24 कॅरेटच्या नावाखाली 23 कॅरेटचं सोनं दिलं. कारण त्याच्यात ठीक आहे जर तुम्ही 100 ग्रॅम सोनं घेतलं तर 20,000 रुपयानं तुम्हाला भूदंड आहे. म्हणजे 5 लाख मोजून द्या आणि तो सोनं दिन तुम्हाला 4,80,000चं. जाग्यावर त्यानं 20,000 रुपये छापले. समजलं का? जाग्यावर 20,000 रुपये छापले. कारण 100 ग्रॅम सोनं घ्यायला गेले 24 कॅरेटचं 50,000 रुपये भाव असला तर 5 लाख रुपयाचं सोनं होईल. ठीक आहे, पण त्यानं जर 24 कॅरेटच्या नावाखाली ठीक आहे तुम्हाला 23 कॅरेटचं सोनं दिलं तर हे सोनं होईल ठीक आहे, हे सोनं होईल 4,80,000 रुपयाचं. ठीक आहे 4,80,000. खूप झालं तर हे ठीक आहे सिल्वर असं याच्यात तर 2,000 रुपये जास्त होईल, 4,82,000चं होईल. 18,000 रुपये शिद्दे छापून राहिला तो दुकानदार. हो का जी सर? ठीक आहे, आम्हाला तर ह्या हिशोबच नाही समजलाची. इथंच तर गेम आहे सोन्याचा. ठीक आहे, हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, सोनार कुठं लुबाडणूक करते तुमची. म्हणून ज्या दुकानात ठीक आहे जर एखाद्या दुकानात हे मशीन असन तर त्याच्या दुकानातून सोनं घ्या आणि त्याच्या दुकानात तिथं चेक करा, दाखव म्हणा प्युअरिटी कशी आहे. नाही तर मग तुम्हाला ठीक आहे ज्या मुथूट फायनान्स आहे, SBI आहे, ज्या सोनं गहाण ठेवते आणि सोन्यावर लोन देते ह्या बँकेत हे मशीन राहते. हे मशीन मग प्युरिटी चेक करते. त्याच्याप्रमाणे तो ठीक आहे जेवढं सोनं भरलं त्याच्या एकूण किमतीच्या 80% लोन देते. समजलं का? म्हणजे 24 कॅरेटचं सोनं तुम्ही ठेवलं, आज 50,000 रुपये भाव आहे, 10 ग्रॅम सोनं ठेवलं तर तुम्हाला त्याच्या 80% म्हणजे 40,000 रुपये लोन देते. बंदे पैसे नाही देत. ठीक आहे, त्याच्यात बी ठेवते तो 10,000 रुपयाचा गल्लुऱ्या. ठीक आहे, तर असं आहे. तर हे जे मशीन आहे हे मशीन होय सोनं मोजाची मशीन. ठीक आहे, सोनं मोजाची म्हणजे सोनं मोजाची नाही होय, सोन्याची शुद्धता मोजाची मशीन होय. ठीक आहे, का म्हटलं सोन्याची शुद्धता मोजाची मशीन आहे 15 लाख रुपयाची. आणि हे दुकानदार मुद्दामून ठेवत बी नाही. ठीक आहे, हे भारत सरकारनं कंपल्सरी करायला पाहिजे का तुम्ही लोकायले सोनं मोजून देत आहे तर याची शुद्धता या मशीनवर मोजून द्या आणि या मशीनची टेस्टिंग करायला पाहिजे. ठीक आहे, दर 6 महिन्यानं भारत सरकारनं का हे खरंच मशीन प्युअरिटी
क्लिअर मोजते का याची बी टेस्टिंग, जसं दाणीपाड्यवाल्याचं दाणीपाड्याचे काटे बी मोजते, त्याचं दाणीपाड्य बी मोजायला नेते, तसं ह्या सोन्याचं बी करायला पाहिजे. हे कंपल्सरी करायला पाहिजे प्रत्येक दुकानदाराले. हां, असं खतरनाक काम आहे भाऊ. ठीक आहे, बरोबर जेव्हाचं मग. ठीक आहे, मग आता ठीक आहे सोनं घेताना ठीक आहे हॉलमार्क आहे सर, तर आता लक्ष द्या. भारत सरकारनं जे हॉलमार्कची मान्यता आहे, लक्ष द्या बे. भारतात हॉलमार्कचं सोनं म्हणजे ठीक आहे ज्याच्यात नाडवता येत नाही, ज्याच्यात बुडवता येत नाही, ज्याच्यात डुप्लिकेटपणा करता येत नाही, त्याच्यात हॉलमार्क राहते, लोगो राहते. तो लोगो वैखाचा कसा का कसा हे सर्व मी सांगणार आहे. आता भारतात हॉलमार्कचं सोन्याचे ठीक आहे कोण्या सोन्याला मान्यता आहे, तर लक्ष द्या. 14 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 22 कॅरेटचं सोनं हे हॉलमार्क ठीक आहे, हे हॉलमार्क अटेस्टेड सोनं विकता येते. म्हणजे 24 कॅरेटचं सोनं, 23 कॅरेटचं सोनं, 20 कॅरेटचं सोनं हे हॉलमार्क मान्यतेचं नाही आहे. पण भविष्यात भारत सरकार येत्या काही दिवसामध्ये 20 कॅरेटचं, 23 कॅरेटचं आणि 24 कॅरेटचं सोनं विथ हॉलमार्क अटेस्टेड देणार आहे. ठीक आहे, विथ हॉलमार्क अटेस्टेड देणार आहे. हॉलमार्क दिलं तर आपल्याला प्युरिटीची गॅरंटी राहते का, हे भारत सरकारनं गॅरंटेड करून दिलेलं आहे. कारण ज्या कंपन्या ठीक आहे हॉलमार्क मारून सोनं विकते ठीक आहे, कारण आता दागदागिने हॉलमार्क मारून विकते, भारत सरकारनं दागदागिन्यावर हॉलमार्क कंपल्सरी केला आहे. आणि असंच मग 24 कॅरेटचं सोनंसुद्धा कंपल्सरी करायला पाहिजे. आता हे पहा ठीक आहे, हे जे मी तुम्हाला दाखवून राहिलो याच्यात ठीक आहे हे सोन्याची बांगडी होय, हे जे पहिलं चिन्ह आहे हे होय हॉलमार्क. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आहे 22 कॅरेट ह्या बांगडीवर आणि इथं दिला शुद्धता 91.6%. त्याच्या सोन्याचं प्रमाण आहे 91.6% आणि हे होय दुकानदाराचा लोगो. ठीक आहे, MTD ठीक आहे वर्धेचा लोगो आहे. ठीक आहे, मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्स. ठीक आहे, तर हे जे आहे MTD, तर हे MTD त्याचा लोगो आहे. ठीक आहे, तर मग हे ठीक आहे 22 कॅरेटचं सोनं आहे. कोणतंही सोनं बांगडी घ्यायला जा ठीक आहे, नेकलेस घ्यायला जा, त्याच्यावर हॉलमार्क पाहूनच घ्या. सगळ्यात पहिले सोनं घेताना ठीक आहे हॉलमार्क पहा. का पहा, ते हॉलमार्कचं सोनं आहे का. ठीक आहे, हॉलमार्कचं सोनं आहे का. त्याच्यानंतर दुसरं बिल ओरिजिनल घ्या. बिल घ्या, पण बिल विथ GSTचं घ्या. GST किती आहे सोन्यावर, 3%. ठीक आहे, आता 3% GSTसाठी लोक बिल घेत नाही. विदाऊट बिलचं GST तो 1500 रुपये जास्त घेऊन घेतेच. मग 1500 रुपयापेक्षा 1500 रुपयासाठी तुम्ही विदाऊट GSTचं बिल नाही घ्यान का. मग GSTचंच बिल घ्या, कारण मागं जर पुढं कमी जास्त झालं तर तुम्हाला त्या सोनाराले काहीच म्हणता येत नाही आणि त्याच्यावर पोलीस केस बी करता येत नाही. पोलीस केस पाहिजे असन तर लिगल सोन्याचं बिल घ्यायचं विथ GST भरून. मग विथ GSTचं बिल घ्या. का घ्या म्हटलं, विथ GSTचं बिल घ्या. GSTचं बिल घेतल्याशिवाय ठीक आहे सोनं घेऊ नका. मी पहिले सांगून राहिलो रे बा. ठीक आहे, पक्कं बिल घ्या. ठीक आहे, विथ GST म्हणजे पक्कं बिल आणि हॉलमार्क पाहून घ्या. पण 24 कॅरेटच्या सोन्यात हॉलमार्क येत नाही. हॉलमार्क फक्त 14 कॅरेटच्या सोन्यात, 18 कॅरेटच्या सोन्यात आणि 22 कॅरेटच्या. त्याच्यातही आपण 18चं घेतच नाही आणि 14चं घेत नाही. फॉरेनमध्ये मात्र इंग्लंड, युरोपात ठीक आहे बरेचसे लोक, त्याच्यानंतर दुबईतले बरेचसे लोक 18 आणि 24 कॅरेटचं सोनं घेते. ठीक आहे 18 आणि 14 कॅरेटचं सोनं घेते. तर 14 कॅरेटचं सोनं कायले वापरते, ही अधिक सोन्याले कडक करायचं असन तर वापरते. आता हिरा आहे, आता त्या सोन्यापेक्षा हिऱ्याची किंमत जास्त राहते. 3-3 लाखाचा 8-8 लाखाचा हिरा राहते आणि त्याच्यात जर ठीक आहे 22 कॅरेटचं सोनं वापरलं आणि निघालेच त्याची ठीक आहे दांडीवरची ज्याले हिरा पकडून ठेवते ते आणि पल्ला हिरा ठीक आहे एवढूसा हिरा राहते आणि पल्लात कितीची उपादू आहे. इन मिन मी 5000 रुपयाच्या सोन्यासाठी 8 लाखाचा हिरा जाऊ देईन का तो. म्हणून हिऱ्याची काठिण्य पातळी वाढवण्यासाठी 14 कॅरेट हिऱ्याचे जे दागदागिने आहेत ते 14 कॅरेटमध्ये असते. हे बाहेर देशात वापरते. तर भारत सरकारनं हॉलमार्कची मान्यता 14 कॅरेटच्या सोन्यासाठी, 18 कॅरेटच्या दागिन्यासाठी आणि 22 कॅरेटच्या दागिन्यासाठी दिली आहे. पण मात्र भारतात 24 कॅरेटच्या दागिन्यासाठी ठीक आहे, त्याच्यानंतर 20 कॅरेटच्या दागिन्यासाठी आणि 23 कॅरेटच्या दागिन्यासाठी हॉलमार्कची मान्यता नाही आहे. हॉलमार्कची मान्यता नाही आहे. पण येत्या काळात भारत सरकार ठीक आहे 20 कॅरेट, 23 कॅरेट आणि 24 कॅरेटसाठी हॉलमार्कची मान्यता देणार आहे. हॉलमार्क दिलं म्हणजे तुम्हाला प्युरिटीची गॅरंटी आली का हे 20चं आहे म्हणजे 20चंच आहे आणि तो घेताना एका झटक्यात दुकानदार घेते. कारण का त्याच्यात काही घोळ राहत नाही, कारण ते भारत सरकारनं अटेस्टेड करून दिलेलं आहे. समजलं का. म्हणून सोनं 22 कॅरेटचं दागदागिने घेताना 22चं घ्या, 24चं घेताना
सर मग 24चं घ्यायचंच नाही का आम्ही, तर 24चं घ्यायचं भाऊ. तर 24चं घेताना मशीननं चेक करून घ्या, या मशीनच्या खाली चेक करून घ्या का ते 24 कॅरेटचं दिलेलं 99.5 कॅरेट 5% वर त्याची शुद्धता पाहिजे. 99.5% वर शुद्धता पहा किती टक्के त्याच्यात सोनं आहे. ठीक आहे, 99.5% वर त्याची शुद्धता असली तरच 24 कॅरेट म्हणून घ्यायचं. ठीक आहे, तेवढ्या तरी जवळपास पाहिजे. 99 ठीक आहे 45 पासून तर तिकडं 70-80 चालते, पण 95च्या खाली. ठीक आहे, 99.45च्या खाली 1% घ्यायची नाही. नाहीच घ्यायचं म्हटलं तर नाही घ्यायचं, विषय क्लोज. 24 शिकून राहिला, 24चे पैसे घेऊन राहिला, 24 दे. अगाऊ नखरे करू नको. ठीक आहे, मग तुम्ही 24चे पैसे काय देऊन राहिले, काय फुकटचे होय का. आता हे पहा, ठीक आहे, ठीक आहे, गोल्ड हॉलमार्क म्हणजे कसं राहते आता हे. ठीक आहे, हे सोन्याची ठीक आहे काय अंगठी आहे. आता याच्यात हे पहा, ठीक आहे, हे पहा, ठीक आहे, ह्या 20 हॉलमार्क आहे, दिसलं का. ठीक आहे, तर हे जे 20 हॉलमार्क आहे तर हे वय भारत सरकारचा हॉलमार्क इम्प्युरिटी ठीक आहे आयडेंटिफिकेशन. त्याच्यानंतर ठीक आहे आता हे 22 कॅरेटचं वय, किती कॅरेटचं वय तर इथं दिलं आहे बा 91.6. हे बा इथं दिलं आहे 91.6. ठीक आहे, किती आहे तिथं लिहून 91.6 आहे. 91.6 म्हणजे 22 कॅरेटचं सोनाची अंगठी आहे, याच्यात 91.6% प्युअर गोल्ड आहे. ठीक आहे, मग हे पहा प्युरिटी इन कॅरेट अँड फाईननेस. फाईननेस म्हणजे किती टक्के गोल्ड आहे त्याच्यात. त्याच्यानंतर ठीक आहे पहा हॉलमार्क सेंटर मार्क म्हणजे ज्या हॉलमार्क सेंटरनं ह्या हॉलमार्क दागिने बनवले, म्हणजे ज्या कंपनीनं हे दागिने बनवले त्या कंपनीचं आयडेंटिफिकेशनसुद्धा मारावं लागते. का कोण्या कंपनीत आलं, तिनं तर नाही डुबवलं, तिनं तर याच्यात सोन्या. कारण हे जेव्हा तुम्ही गहाण ठेवायला जाता तर त्यानं जेवढी प्युरिटी सांगितली तेवढी यायलाच पाहिजे. जर येत नसन तर मग हे डुप्लिकेटपणा हे कंपनी करून राहिली असा त्याचा अर्थ होते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे ज्या दुकानदाराला तो सोन्याचे दागिने बनवून राहिला त्याचाही शिक्का मारून देते ते कंपनी. तर हे जे होय ठीक आहे, हे पहा हे जे होय ह्या कोणाचा, ह्या कंपनीचा, ज्या कंपनीतून ते दागिने आले त्या कंपनीचा. ज्वेलर्स युनिक आयडेंटिफिकेशन मार्क. मग ज्वेलरचा मार्क राहते. हे जे मी तुम्हाला सांगितलं हे पहा ठीक आहे, हे जे मी तुम्हाला सांगितलं MTD ठीक आहे मनोहर तुकारामजी ढोमणे ज्वेलर्स. तर हे जे आहे तर हे इथं तुम्हाला प्रत्येक याच्यात दिसन. ठीक आहे, तर हे मेन आयडेंटिफिकेशन त्याच्यावर असायला पाहिजे. यालेच म्हणते प्युअर गोल्ड. ठीक आहे, म्हणजे सोनं घेताना ठीक आहे त्या मशीननं चेक करून देत असन 24 कॅरेटचं सोनं, 23 कॅरेटचं सोनं तर घ्या. ठीक आहे, 23 कॅरेटचं घेतलं 23 कॅरेटचे पैसे द्या. 24 कॅरेटचं सोनं घेतलं तर त्याच्यात 99.5% प्युरिटी पाहिजे सोन्याची. एवढी असन त्याच्या वर असन तरच ते 24 कॅरेटचं सोनं आहे. 23 कॅरेट म्हटलं का त्याच्यात 91.6% गोल्ड येते. आणि 22 कॅरेट म्हटलं ठीक आहे बा 22 कॅरेट म्हटलं का 22 कॅरेट म्हटलं का 91.6% गोल्ड येते. ठीक आहे, हे पहा 23 कॅरेट म्हटलं का 95.8% आणि 22 कॅरेट म्हटलं का 91.6% गोल्ड येते. तर 22 कॅरेटचं हॉलमार्कच येते. हे नाही चेक करून दिलं तरी चालते हॉलमार्कचं. पण मात्र ठीक आहे जेव्हा तुम्ही हे सोनं ठीक आहे बँकेत गहाण ठेवायला गेले आणि त्यानं जर प्युरिटी चेक केली 91.6 नाही भरले तर त्याच्यासाठी मग तुम्हाला जर पोलीस केस करायची आहे तर तुमच्यापाशी का पाहिजे, ओरिजिनल बिल पाहिजे. ह्या दुकानदारावले 4 शब्द बोलायचे आहे तर बिल पाहिजे. बिल जर ओरिजिनल नसेल तर तो म्हणते माझ्या दुकानातलं होयच नाही, हे का करून करायचं आहे तुला तर. ठीक आहे, तर आपल्याकडून मग भुरका बी करता येत नाही कारण आपल्यापाशी ओरिजिनल बिल राहत नाही. लक्षात ठेवा डोंबडे हो. म्हणून मग ओरिजिनल सोनं ठीक आहे घेताना हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टीत तुम्ही ठीक आहे भोंदूपणा करू नका. हे बा ठीक आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, हे बा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा हॉलमार्क आहे. ठीक आहे, हे प्युरिटी आहे 22 कॅरेटची 91.6. ठीक आहे, हे जिथून बनवून आलं तिचं आयडेंटिफिकेशन, हे ज्वेलरचं आयडेंटिफिकेशन आणि हे कोण्या वर्षी सोन्याचं हे दागिनं बनलं त्याचा हॉलमार्कचा इयर राहते. हे असे त्याच्यावर लोगो राहते. तर असं आहे ते. तर अशा पद्धतीनं सोनं घेताना काळजी घ्या. ठीक आहे, आणि सोनं चेक करा. जी एखाद्यापाशी मशीन असेल तर तिथून चेक करून घ्या. ठीक आहे, नाही तर सोनं गहाण ठेवायला जाण तर तिथं 1,00,000% तुमचं गहाण जिथं ठेवता तिथं ते मशीन राहते, त्या मशीननं चेक करून देते. म्हणून ठीक आहे तुम्ही ठीक आहे सर्व लोक या बाबतीत सुज्ञ झाले पाहिजे. याच्यासाठी ह्या सोन्यावर व्हिडिओ बनवला. कारण ह्या व्हिडिओ सर्वसामान्य लोकांच्या कितीकही गरीब बनलं तर तो थोडं ना थोडं बायकोच्या अंगावर सोनं करण
स्वतःच्या अंगात 5 ग्रॅमची तरी अंगठी बनवून, म्हणून सोनं ह्या भारतातल्या लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि महत्त्वाचा विषय आहे. तो विषय तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे. कोणाचीही सोनं घेताना फसवणूक नाही झाली पाहिजे, याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, मी एवढंच तुम्हाला सांगतो. तुमची फसवणूक होऊ नये. बिल ओरिजिनल घ्या, GSTचं घ्या. ठीक आहे, आणि सोन्याची शुद्धता तपासून सोनं घ्या. ठीक आहे, ज्या दुकानात हे मशीन आहे त्या दुकानातून सोनं घ्या. ठीक आहे, हेच मी सांगीन. कारण मग सोनारान डुबवल्यावर आपल्यापाशी काहीच राहत नाही. म्हणून मग बिलही ओरिजिनल पाहिजे. ह्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पहा. ठीक आहे, आणि ठीक आहे, व्यवहार सांभाळून करा. आजच्या दिवशी इथंच थांबतो मित्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.